नाशिक जिल्ह्यातील खामखेडा सटाणा तेगोडा रस्त्यावरील घटना। तिघे संशयित ताब्यात। कळवण, देवळा आणि बागलाण तालुक्याच्या गुजरातहून सरहद्दीवर दिनांक 11 रोजी रात्री थरार नाट्य घडले। तृतीय विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकानं चोरट्या मार्गाने विमान, पान मसाला, गुटखा वाहतूक करणारे वाहन रोखत व्यापाऱ्याचं अपहरण करत 25 लाखाची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात झालेल्या मारहाणीत खामखेडा सटाणा रस्त्यावरील प्रथमेश वाईन जवळ आणि ठेंगोत्रा परिसरात ही घटना घडली। त्यामध्ये तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामध्ये जबाब चांदभाई तांबोळी, वय वर्ष 55, राहणार पिंपळगाव असं गुटखा विक्रेत्याचं नाव आहे। तसेच या परिसरामध्ये विमल, पान मसाला, गुटखा विकणारे सटाणा येथील परवीन याचा देखील मित्र असल्याचं बोललं जात आहे। जेवढ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलियास सुलतान बागवान, वय वर्ष 55, राहणार बागवानपुरा, चांदवड यांनी फिर्याद दिली आहे। बुधवारी 11 रोजी तांबोडे यांनी बागवान यांचा पिकअप MH15HH 8861 गुजरातमधून विमान, पान मसाला भरून येत असताना देवड्याकडे परतत असताना एकलहरे तालुका कळवण परिसरातून आतापर्यंत अनेक वाहनांना यांनी लुटल्याचं बोललं जात आहे। संशयित विलास जगताप, राहणार मालेगाव नामक व्यक्तीचा आम्ही एजिस कानचे कर्मचारी असल्याचं घासून तांबोळी यांच्याकडे 11 लाखांची रक्कम देण्याचे ठरले। तसेच मोबाईलवर संभाषण देखील झालेला। यामध्ये पिंपळगावचे सरपंच नदीश थोरात, महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासमोर 2 वाहनातून तृतीय पोलीस घेऊन येण्यासाठी बागवानला पाठवले, परंतु असलेल्या पिकअप बोलवण्याची अट टाकली असता जगताप आणि त्याच्या साथीदारांनी संशयित मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक मालेगाव यांनी पैशासाठी तांबोडेवर दबाव बनवला। त्यातच त्याला असं वाटू लागले आणि मात्र गुन्हा नोंदवण्याची धमकी देत दोघांनी त्याला जबर मारहाण केली। यामध्ये कळवण, देवळा, सटाणा, ताहराबाद या ठिकाणीचे विमल, पान मसाला विकणारे किंगमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.